माहितीचा अधिकार म्हणजे आरटीआय हे केवळ शब्द नाहीयेत, तर आपल्यासारख्या सामान्य नागरिकांच्या हातातलं एक खूप मोठं शस्त्र आहे. ग्रीन रुद्राक्ष चॅरिटेबल ट्रस्ट सारख्या संस्था याच शस्त्राबद्दल जागरूकता निर्माण करण्याचं काम करत आहेत. पण या कायद्याची खरी ताकद तेव्हा कळते जेव्हा तो व्यवस्थेला जाब विचारतो. आज आपण अशाच एका खऱ्याखुऱ्या उदाहरणातून या कायद्याची ताकद काय आहे ते पाहणार आहोत. चला, सुरुवातीलाच एक थेट प्रश्न घेऊया. समजा आपण माहितीच्या अधिकाराखाली अर्ज केला आणि सरकारी अधिकाऱ्याने माहिती दिलीच नाही, तर त्याला खरंच दंड होऊ शकतो का? या प्रश्नाचं उत्तर हो किंवा नाही इतकं सोपं नाहीये. ते एका पूर्ण संघर्षाच्या गोष्टीत दडलेलं आहे. ही गोष्ट आहे यवतमाळ जिल्ह्यातल्या वडकी गावचे एक नागरिक श्री अब्दुल खलील शेख मुस्तफा यांची. त्यांनी आपल्याच गावातल्या ग्रामपंचायतीकडे काही माहिती मागितली होती. अगदी साधा अर्ज होता, एक सामान्य माणूस आणि एक सरकारी कार्यालय. पण इथूनच एका मोठ्या लढाईची सुरुवात झाली. आणि हो, ही काही ऐकीव गोष्ट नाहीये. तुमच्या स्क्रीनवर जो कागद दिसतोय ना, तो आहे खुद्द राज्य माहिती आयोगाचा अधिकृत निकाल. आपलं हे संपूर्ण विश्लेषण याच एका आदेशावर आधारलेलं आहे. म्हणजे या प्रकरणाची सत्यता आणि गांभीर्य दोन्ही सिद्ध होतं. आता ज्यांना माहीत नसेल त्यांच्यासाठी थोडक्यात सांगतो. आरटीआय कायदा म्हणजे काय? तर हा कायदा आपल्याला सरकारी कामकाजात डोकावून पाहण्याची एक संधी देतो. कोणताही भारतीय नागरिक कोणत्याही सरकारी कार्यालयाकडून त्यांच्या कामाबद्दलची माहिती मागू शकतो. हा कायदा पारदर्शकता आणि उत्तरदायित्व यांची हमी देतो. तर श्री अब्दुल खलील यांनी अर्ज तर केला, पण मग पुढे काय झालं? त्यांना माहिती मिळाली असेल का? याचं उत्तर आहे नाही. आणि इथूनच सुरू झाला तो प्रशासकीय दिरंगाईचा आणि मानसिक त्रासाचा एक लांबलचक प्रवास. इथे फक्त तारखांकडे बघू नका, त्यामधलं अंतर बघा. सप्टेंबर 2020ला अर्ज केला, पण काहीच उत्तर नाही. 30 दिवसांची कायदेशीर मुदत संपून गेली, तरीही शांतता. डिसेंबरमध्ये पहिलं अपील दाखल केलं, तरी काहीच हालचाल नाही. आणि शेवटी हे प्रकरण राज्य माहिती आयोगापर्यंत पोहोचायला एप्रिल 2021 उजाडलं. म्हणजे विचार करा, 7 महिन्यांपेक्षा जास्त काळ फक्त उत्तराची वाट बघण्यात गेला. यातला सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा हा आहे की सुरुवातीला अधिकाऱ्यांनी या अर्जाकडे पूर्णपणे दुर्लक्ष केलं. या सरकारी उदासीनतेमुळेच श्री अब्दुल खलील यांना हार न मानता आपला लढा वरपर्यंत घेऊन जावा लागला. पण म्हणतात ना, प्रत्येक संघर्षात एक टर्निंग पॉइंट येतो. या प्रकरणात तो क्षण तेव्हा आला जेव्हा हे प्रकरण राज्य माहिती आयोगाच्या दारात पोचलं आणि इथून चित्र पूर्णपणे बदलायला सुरुवात झाली. आयोगाने आपल्या निकालात काहीही लपून ठेवलं नाहीये. एकदम स्पष्ट शब्दात ठपका ठेवला. जनमाहिती अधिकारी आणि त्यांचे वरिष्ठ म्हणजे प्रथम अपिली अधिकारी ह्या दोघांनीही आपलं कर्तव्य पार पाडण्यात चूक केलीये हे आयोगाने अगदी निसंदिग्धपणे नमूद केलं. आणि या स्पष्ट शब्दानंतर जो निकाल आला तो फक्त एक निकाल नव्हता. तो होता व्यवस्थेला दिलेला एक सणसणीत संदेश. एका सामान्य माणसाच्या चिकाटीचा हा विजय होता. आयोगाने या संपूर्ण दिरंगाईसाठी कोणाला जबाबदार धरलं? तर थेट जनमाहिती अधिकाऱ्याला. आता फक्त जबाबदारी ठरवून भागणार नव्हतं, तर त्याचे परिणाम काय असतील हेही ठरवायचं होतं. आणि हा होता पहिला दणका, तब्बल 25,000 रुपयांचा दंड. ही रक्कम कायद्याने जी काही कमाल मर्यादा ठरवली आहे ती आहे. यावरूनच आपल्याला कळतं की आयोगाने हे प्रकरण किती गांभीर्याने घेतलं होतं. आता हा दंड आला कुठून? तर आरटीआय कायद्याच्याच कलम 20(1) मधून. हे कलम आयोगाला स्पष्ट अधिकार देतं की जर अधिकाऱ्याने विनाकारण माहिती रोखून धरली तर त्याला प्रत्येक दिवसासाठी 250 रुपये याप्रमाणे जास्तीत जास्त 25,000पर्यंत दंड ठोठावता येतो. म्हणजे कायदा फक्त अधिकार देत नाही, तर तो न पाळल्यास शिक्षाही देतो. पण थांबा, गोष्ट इथेच संपली नाही. अनेकांना वाटलं असेल की ठीक आहे, दंड लागला म्हणजे झालं. पण नाही, आयोगानं याच्याही पुढे जाऊन एक असं पाऊल उचललं ज्यामुळे संपूर्ण प्रशासकीय वर्तुळात एकच खळबळ माजली. हे खरंच एक खूप मोठं पाऊल होतं. विचार करा, आर्थिक दंडासोबतच आयोगाने त्या अधिकाऱ्यावर भारतीय दंड संहितेच्या कलम 1660 नुसार फौजदारी कारवाई करण्याची शिफारस केली. सोप्या भाषेत सांगायचं तर कर्तव्यात मुद्दाम चूक केल्याबद्दल आता थेट क्रिमिनल कारवाईची शिफारस झाली होती. तर मग ह्या एका निकालाचा आपल्या सगळ्यांसाठी नेमका अर्थ काय? श्री अब्दुल खलील यांच्या या लढ्यातून आणि त्यांना मिळालेल्या न्यायातून आपल्याला काय संदेश मिळतो हे समजून घेणं खूप महत्त्वाचं आहे. यातून 4 गोष्टी एकदम स्पष्ट होतात. 1. आरटीआय हा काही कागदी कायदा नाहीये, त्यात खरी ताकद आहे. 2. सरकारी अधिकारी हे जनतेला उत्तर देण्यासाठी बांधील आहेत. 3. माहिती देण्यात टाळाटाळ केली तर फक्त दंडच नाही तर फौजदारी कारवाईचा धोकाही आहे.
आणि सगळ्यात महत्त्वाचं, एका सामान्य नागरिकाने ठरवलं तर तो व्यवस्थेलाही जबाबदार धरू शकतो. आणि मग शेवटी हा एकच प्रश्न महत्त्वाचा ठरतो. जेव्हा माहितीचा प्रवाह मोकळा होतो आणि अधिकारी जबाबदारीने वागतात, तेव्हाच आपली लोकशाही खऱ्या अर्थाने मजबूत होत नाही का? यावर नक्कीच विचार करायला हवा.